नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झालेले आहे। 92व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतलेला आहे। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। वयाच्या 92व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला। भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टर मनमोहन सिंग हे गेल्या काही वर्षापासून राजकारणापासून दूर होते। आता त्यांचं निधन झालं आहे। 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळीचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली। त्याने खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली। 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारचे बहुमत गाठले त्यावेळी मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले। 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली, पण मनमोहन सिंग यांच्या धोरणामुळे भारतात त्याचा कोणताही फटका बसलेला नाही। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 पाकिस्तानातील गाह या गावी झाला। 1947 साली फाळणीच्या दरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले। त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती। अशा महान तपस्वीस महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीने विनम्र अभिवादन। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा।